राज्यभरात विधानसभेची तयारी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। आपापल्या पक्षांचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी महायुतीच्या नेत्यांची बाप्पाकडे प्रार्थना। पुढच्या वर्षीही शिंदे मुख्यमंत्री राहावेत यासाठी शंभूराज देसाईंकडून, अजितदादांसाठी मिटकरींकडून तर फडणवीसांसाठी चित्रा वाघ यांच्याकडून साकडं। तासगाव कवठे महाकाळमध्ये अजित पवार, अजित घोरपडे सरकारशिवाय पर्याय नाही, काँग्रेस खासदार विशाल पाटील यांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा। तासगाव कवठे महाकाळमध्ये सध्या पवार गटाच्या सुमन पाटील या आमदार। इंदापुरात पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा बॅनर झळकलाय। इंदापूर तालुक्याची झाली तयारी, हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी असा बॅनरवर उल्लेख। धर्मराव आत्राम यांच्या मुलीच्या मनधरणीचे अजितदादा गटाकडून प्रयत्न, सूत्रांची माहिती। भाग्यश्री आत्राम 11 किंवा 12 तारखेला शरद पवार गटात प्रवेश करणार। राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी, संभाजीराजे छत्रपती, कडू, शेट्टी यांचा उद्या एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा। तिसरी आघाडी जरांगेंना युतीसाठी प्रस्ताव देणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसकडून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या मतदारसंघात चाचपणी, सूत्रांची माहिती। 170हून अधिक मतदारसंघाचा काँग्रेसकडून आढावा। उमेदवार देण्यासाठी लोकसभेचाच फॉर्म्युला विधानसभेत वापरण्याची शक्यता। विधानसभेसाठी पवार गटाची 90 ते 100 जागांसाठी तयारी, सूत्रांची माहिती। पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा, शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे सूचना। नांदेड जिल्ह्यात विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी। 9 विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडे तब्बल 102 अर्ज। अर्जापोटी काँग्रेस पक्षाकडे 17,50,000 रुपये जमा। ब्रह्मपुरीत अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व होतंय, परंपरा बदलली पाहिजे। चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचं ब्रह्मपुरीतील कुणबी अधिवेशनात सूचक वक्तव्य।